नमस्कार मित्रांनो, तुमच्यासोबत असं कधी झालंय का? तुम्हाला आतून पूर्ण माहीत आहे हा ट्रेड चुकीचा आहे, तरीही तुम्ही तो घेता, त्यात लॉस होतो. तो लॉस कव्हर करण्यासाठी लगेच दुसरा ट्रेड, मग तिसरा, मग चौथा आणि दिवसाच्या शेवटी डीमॅट अकाउंट बघता बघता 10,000 लॉसचं रूपांतर 50,000, 1,00,000वर कधी गेलं आपल्याला समजत नाही. मित्रांनो, तुमच्यासोबतही असं होत असेल तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये एकटे नाही. सेबीच्या नवीन रिपोर्टनुसार FI 24-25 मध्ये 91% ऑप्शन ट्रेडरनी मध्ये पैसा गमवलाय. हा आकडा किती मोठा आहे माहिती आहे का? 1,06,000 कोटी रुपये. एका ट्रेडरचा सरासरी लॉस 1,10,000 रुपये आहे. पण यातली सर्वात मोठी आणि धक्कादायक गोष्ट कोणती असेल? सलग 2 वर्ष लॉस होऊनही 75% ट्रेडरने अजूनपर्यंत ट्रेडिंग सोडलेलं नाही. मार्केटच्या भाषेत यालाच रिव्हेंज ट्रेडिंग म्हणतात. आज मी तुम्हाला सांगणार आहे मार्क डग्लस, जेसी लिमोअर आणि वॉरन बफेट आणि त्याचबरोबर डॅनियल कहानमॅन या जगातल्या दिग्गजांनी रिव्हेंज ट्रेडिंग बद्दल काय सांगितलंय आणि सर्वात महत्त्वाचं तुम्ही ही सवय कशी मोडू शकता. चला सुरू करूया. सगळ्यात आधी समजून घेऊया रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे काय. पण मित्रांनो, त्यापूर्वी माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे. मला माहीत आहे तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन आहात आणि अजूनपर्यंत तुम्ही यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील क्लिक करा, कारण असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर दररोज येत असतात. त्यामुळे पहिल्यांदा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन दाबणं गरजेचं आहे, कारण मित्रांनो तुमचा एक लाईक आणि एक कमेंट्स आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट राहतो. मित्रांनो, सगळ्यात आधी समजून घेऊया हे रिव्हेंज ट्रेडिंग म्हणजे नक्की काय आहे. एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा तुम्ही मार्केटमध्ये एक ट्रेड घेतला, त्यात तुमचा लॉस झाला. अशा वेळेला तुमचं रॅशनल ब्रेन म्हणजे शांतपणे विचार करणारं डोकं तुम्हाला सांगतं, अरे बाबा थांब, जरा विचार कर, मार्केटला समजून घे आणि मगच पुढच्या चांगल्या सेटअपची वाट बघ आणि चांगलं सेटअप आल्यानंतर ट्रेड टाक. पण त्याच वेळेला तुमचा इमोशनल ब्रेन म्हणजेच तुमच्या भावना तुमच्यावर वरचढ ठरतात. त्या म्हणतात, नाही, हा लॉस मला अजिबात मान्य नाही, मला आत्ताच्या आत्ता लगेच माझे गेलेले पैसे मला वसूल करायचे. आणि मग काय होतं? कोणताही प्लॅन नसताना, कोणतंही प्रॉपर सेटअप नसताना, कुठलंही लॉजिक नसताना फक्त मार्केटला हरवायचं आहे आणि माझे पैसे परत मिळवायचेत, या एकाच रागाच्या भरात तुम्ही पुढचा ट्रेड घेता. यालाच म्हणतात रिव्हेंज ट्रेडिंग. आता यावर उपाय शोधण्यासाठी एक नोबेल पारितोषिक विजेते आपल्याला मदत करतात. त्यांचं नाव आहे डॅनियल कहानेमन. विशेष म्हणजे ते इकॉनॉमिस्ट नव्हते, ते एक सायकोलॉजिस्ट होते. पण त्यांनी त्यांच्या सहकार्यासोबत मिळून एक जबरदस्त कन्सेप्ट शोधून काढली. तिचं नाव होतं लॉस अव्हर्जन. मित्रांनो, लॉस अव्हर्जन म्हणजे काय? एक साधं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला पटकन ही कन्सेप्ट क्लिअर होईल. समजा तुम्हाला 1,000 रुपये मी दिले, साहजिकच तुम्हाला आनंद होईल. पण मित्रांनो, जर मी तेच 1,000 रुपये तुमच्याकडून लगेच काढून घेतले तर तुम्हाला किती दुःख होईल? कहाणीमन यांच्या रिसर्चनुसार त्या दुःखाची तीव्रता आनंदाच्या तीव्रतेपेक्षा 2.5 पट जास्त असते. म्हणजेच 1,000 रुपये गमावण्याचं दुःख हे 2,500 रुपये मिळवण्याच्या आनंदापेक्षा मोठं असतं. मग आता विचार करा, जेव्हा तुम्ही ट्रेडिंगमध्ये 10,000 रुपये गमवता तेव्हा तुमचं डोकं ते 25,000 गमवल्यासारखं फील करतं. साहजिकच आपलं डोकं पॅनिक मोडवर जातं. कहाणीमन यांचं एक अतिशय प्रसिद्ध पुस्तक आहे थिंकिंग फास्ट अँड स्लो. त्यात ते सांगतात की आपल्या डोक्यात 2 सिस्टम काम करतात. पहिली सिस्टम आहे अत्यंत वेगाने आणि भावनेच्या आहारी गेलेलं डोकं. लॉस झाल्यानंतर हेच डोकं ओरडून सांगतं, मला माझे पैसे आत्ताच्या आत्ता परत आणायचे आहेत. आणि दुसरं सिस्टम सांगतं सावकाश, लॉजिकनं आणि विचार करून चालणारं डोकं असतं. हे सांगतं, थांब बाबा, प्लॅन बनव, रिस्क मॅनेज कर. पण प्रॉब्लेम असा आहे की सिस्टम 2ला ऍक्टिव्ह व्हायला थोडा वेळ लागतो आणि लॉसच्या धक्क्यामुळे सिस्टम 1 इतकी पॉवरफुल झालेली असते की ते सिस्टम 2ला विचार करायला चान्सच देत नाही. हे अगदी मार्केटमध्ये आपल्या रोजच्या परिस्थितीसारखं आहे. समजा तुम्ही व्यवस्थितपणे निफ्टी इंडेक्सचं अनालिसिस केलंय आणि त्यानंतर ट्रेड घेतलाय, पण मार्केट अचानक उलटं फिरलं, तुमचा स्टॉप लॉस हिट झाला. हे सांगतं की बाबा तू लॉस ऍक्सेप्ट कर, शांत बस आणि पुढच्या चांगल्या सेटअपची वाट बघ. पण त्याच वेळी भावनेच्या भरात घेतलेला चुकीचा निर्णय कोणता असतो? हा लॉस मी कसा काय घेऊ शकतो? चला आत्ता लगेच विरुद्ध दिशेचा ट्रेड घेऊ किंवा क्वांटिटी डबल करू आणि आजच्या आज गेलेले पैसे वसूल करू. मित्रांनो, ट्रेडिंगमध्ये अनेकदा हेच होतं. रिसर्च सांगतोय, जेव्हा लोक लॉसमध्ये असतात तेव्हा ते लॉस कव्हर करण्यासाठी जास्त रिस्क घेतात आणि जेव्हा ते प्रॉफिटमध्ये असतात तेव्हा तो प्रॉफिट हातातून जाऊ नये म्हणून कमी रिस्क घेतात. म्हणजेच लॉस झाल्यावर आपण लॉट साईज वाढवतो, प्रॉफिटमध्ये असताना लगेच एक्झिट करतो. हाच तो पॅटर्न आहे जो हळूहळू तुमचं पूर्ण अकाउंट रिकामं करतो. आता आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलूया ज्यांना ट्रेडिंग सायकोलॉजीचे देव मानलं जातं. मार्क डग्लस यांनी 1990 मध्ये द डिसिप्लिन्ड ट्रेडर आणि 2000 मध्ये ट्रेडिंग इन द झोन ही 2 प्रसिद्ध पुस्तकं लिहिली. खऱ्या अर्थानं त्यांनीच ट्रेडिंग सायकोलॉजी या विषयाचा पाया रचला.
डगलस यांनी एक अतिशय क्रांतिकारी विचार मांडला होता. ट्रेडिंगमध्ये तुम्ही मार्केटला हरवत नसता, तर तुम्ही स्वतःला हरवत असता. ते स्पष्ट सांगतात, जे ट्रेडर्स मार्केटमध्ये पैसा गमवतात त्यांचं अनालिसिस चुकीचं असतं म्हणून ते हरत नाहीत, तर त्यांची सायकॉलॉजी कमकुवत असते म्हणून गमवतात. डगलस यांनी 5 फंडामेंटल सत्य सांगितले आहेत, जे तुम्हा प्रत्येक ट्रेडरला माहीत असणं गरजेचं आहे. पहिलं, मार्केटमध्ये काही होऊ शकतं. कोणताही ट्रेड 100% शुअर नसतो. हे ऐकायला तुम्हाला खूप सोपं वाटतंय, पण जेव्हा तुम्ही स्वतः ट्रेड घेता तेव्हा तुमचं डोकं काय सांगतं, हा ट्रेड मला नक्की प्रॉफिट देईल, आणि नेमकं इथंच प्रॉब्लेम सुरू होतो. 2 नंबरचं सत्य, पैसा कमवण्यासाठी पुढं काय होणार आहे हे माहीत असण्याची अजिबात गरज नाही. मार्केट प्रोबॅबिलिटीवर काम करतं. जर 100 पैकी 55 ट्रेड जरी बरोबर आले तरी देखील तुम्ही प्रॉफिटमध्ये राहता. प्रत्येक ट्रेडमध्ये जिंकण्याची किंवा बरोबर असण्याची गरज बिलकुल नसते. 3 नंबरचं सत्य, प्रॉफिट आणि लॉसचा क्रॉस रँडम असतो. म्हणजे काय, तुम्हाला सलग 5 वेळाला लॉस होऊ शकतो, तरीही शेवटी तुमची स्ट्रॅटर्जी तुम्हाला प्रॉफिट देऊ शकते. पण एक रिव्हेंज ट्रेडर काय करतो, पहिल्या 2 लॉसमध्ये पॅनिक होतो आणि आपला प्लॅन सोडून देतो. 4 नंबरचं सत्य, एज म्हणजे फक्त जिंकण्याची जास्त शक्यता, गॅरंटी नाही. समजा तुमचं सेटअप 60% वेळा काम करतं तर ते ग्रेट आहे, पण उरलेल्या 40% वेळा ते फेल होणार आहे, हे तुम्हाला मान्य करावं लागेल. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि 5 नंबरचं जे सत्य आहे, मार्केटचा प्रत्येक ट्रेड युनिक असतो. तुमच्या मागच्या ट्रेडचा आणि पुढच्या ट्रेडचा अजिबात काही संबंध नसतो. रिव्हेंज ट्रेडर नेमकी हीच चूक करतात. तो मागचा लॉस कव्हर करण्यासाठी पुढचा ट्रेड घेतो. तो दोन्ही ट्रेड एकमेकांना जोडून बघतो. यावर मार्क डगलस यांनी एक जबरदस्त उदाहरण दिलंय. ते सांगतात, समजा एक ट्रेडर आहे, त्याची स्ट्रॅटर्जी त्याला 60% वेळा प्रॉफिट देते, पण जेव्हा त्याला सलग 3 लॉस होतात तेव्हा तो घाबरतो. लॉस कव्हर करण्यासाठी तो लॉट साईज डबल करतो. चौथ्या ट्रेडमध्ये खरं तर तो स्ट्रॅटर्जीनुसार प्रॉफिट देणारा ट्रेड असतो, पण त्या ट्रेडमध्ये तो इतका नर्वस झालेला असतो की लवकर त्यातून एक्झिट करतो आणि 5व्या ट्रेडमध्ये तो ओव्हर लेव्हरेज वापरतो आणि त्या ठिकाणी मोठा लॉस करतो. आता बघा, 5 पैकी 3 लॉस त्याच्या स्ट्रॅटर्जीमुळे झाले, पण उरलेले 2 लॉस त्याच्या चुकीच्या सायकॉलॉजीमुळे झालं. डगलस म्हणतात, प्रत्येक ट्रेडरने अनेकदा लॉस त्यांच्या इगोशी जोडलेला असतो. माझा ट्रेड चुकला याऐवजी त्यांना वाटतं मी स्वतः हरलो. ही भावना इतकी त्रासदायक असते की ती घालवण्यासाठी तो काहीही करायला तयार असतो, आणि याच रागातून रिव्हेंज ट्रेडिंग घेतलं जातं. मग यावर मार्क डगलस यांचं सोल्युशन काय आहे? थिंग्स इन प्रोबॅबिलिटीज, म्हणजे शक्यतांचा विचार करा. प्रत्येक ट्रेड हा स्वतंत्र इव्हेंट आहे. जसं आपण कॉईन उडवतो, सलग 5 वेळेला छापा आला तर 6व्या वेळेला छापा येण्याची शक्यता 50%च असते. म्हणून तुमचं काम फक्त एकच आहे, तुमचा प्लॅन फॉलो करणं, जो रिझल्ट येईल तो मान्य करणं आणि पुढच्या ट्रेडसाठी एकदम शांत माइंडसेटनं जाणं. मार्क डगलस म्हणतात, द झोन म्हणजे एक अशी मेंटल अवस्था जिथं तुम्ही कोणताही ट्रेड एकदम शांतपणे, प्लॅननुसार आणि कोणत्याही भावनेशिवाय घेता. त्या अवस्थेपर्यंत पोहोचणं हेच ट्रेडिंगचं खरं ध्येय आहे. त्याचबरोबर इथं डगलस यांचा अतिशय पॉवरफुल विचार आपल्या कामाला येतो. ट्रेडिंग म्हणजे प्रत्येक वेळेला बरोबर असणं नव्हे, तर ट्रेडिंग म्हणजे पैसा कमवणं आहे. प्रत्येक वेळी मीच बरोबर आहे हे सिद्ध करणं आणि मार्केटमधून पैसा कमवणं, ह्या दोन्ही पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. रिव्हेंज ट्रेडरला बरोबर ठरायचं असतं, पण एक यशस्वी ट्रेडरला फक्त प्रॉफिटेबल व्हायचं असतं. फरक स्पष्ट आहे. आता मी तुम्हाला एका अशा माणसाची गोष्ट सांगणार आहे, ज्यानं मार्केटमधून एका दिवसात करोडो रुपये कमवले आणि गमावले सुद्धा. त्याचं नाव होतं जेसी लिव्हमोअर. एक 1877 अमेरिकेत जन्मलेला हा माणूस वयाच्या 15व्या वर्षी त्यानं स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंगला सुरुवात केली. 1907च्या स्टॉक मार्केटच्या क्रॅशमध्ये त्यानं एका दिवसात तब्बल $3 मिलियन कमवले, ज्याची आजची व्हॅल्यू आहे $86 मिलियन. आणि 2029च्या जागतिक मंदीमध्ये त्यांनी शॉर्ट सेलिंग करून तब्बल $100 मिलियन नफा कमवला. पण इतका हुशार असूनही जेसी लिव्हमोअरनं आपली सगळी संपत्ती गमावली, तीही एकदा नाही अनेकदा. असं का झालं? कारण जेव्हा तो स्वतःचेच रूल्स फॉलो करायचा तेव्हा त्याला हरवणं अशक्य होतं, पण जेव्हा त्याच्या भावना त्याच्यावर हावी व्हायच्या तेव्हा तो सगळं गमावून बसायचा. जेसी लिव्हमोअरनं स्वतः लिहून ठेवलंय, पैसा गमावणं हा माझा प्रॉब्लेम नव्हता, पण आपण चुकीचे आहोत हे मान्य न करणं आणि लॉस ॲक्सेप्ट न करणं यानं मला आतून संपवून टाकलं. मित्रांनो, एका वाक्याचा पुन्हा विचार करा. लॉस मान्य न करणं हेच रिव्हेंज ट्रेडिंगचं मूळ कारण आहे. जेसी लिव्हमोअर यांचं काही लेसन आहेत, ते मला वाटतं की तुम्ही प्रत्येकानं घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, त्यांच्याकडून पहिला लेसन आपल्याला घेणं गरजेचं आहे. पैसा ट्रेडिंग केल्याने नाही तर शांत बसल्याने मिळतात. ट्रेडिंगमध्ये पैसा हा पेशन्सने मिळतो, पण एक रिव्हेंज ट्रेडर काय करतो, तो शांत बसू शकत नाही. लाल कॅन्डल दिसली की ट्रेड, हिरवी कॅन्डल दिसली की ट्रेड, ह्या पद्धतीने त्याचं कामकाज चालतं. मला वाटतं की त्यांच्याकडून अजून एक गोष्ट आपण शिकली पाहिजे. लॉस होत असताना त्यात आणखी पैसे कधीच टाकू नका. पॉल ड्युटर जोन्स सारख्या महान ट्रेडरनं हे वाक्य स्वतःच्या डेस्कवर लिहून ठेवलं होतं.
पण एक रिव्हेंज ट्रेडर काय करतो, लॉस होतोय ना, चला आणखी क्वांटिटी ॲड करू, म्हणजे ॲव्हरेज प्राईस कमी होईल आणि मग मार्केट खाली जातं आणि अकाउंट झिरो होतं. मार्केटमध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू कोण आहे? मार्केट बिलकुल नाही, इकॉनॉमिक्स बिलकुल नाही, एफ-आयज देखील नाही, कुठलाही अल्गोरिदम तुमचा शत्रू नाही आहे. तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्ही स्वतः आहात. मित्रांनो, हा लेसन देखील आपण त्यांच्याकडून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मित्रांनो, अजून एक गोष्ट मला वाटतं की तुम्ही प्रत्येक ट्रेडरने करणं गरजेचं आहे. मोठा लॉस झाल्यानंतर ब्रेक घेणं, स्क्रीन बंद करा, बाहेर फिरायला जा, कुटुंबासोबत वेळ घालवा. लक्षात ठेवा, मार्केट उद्या पण असणार आहे. पण मित्रांनो, जेसी लिव्हमोरच्या या कथेचा शेवट खूप दुःखद झाला. आयुष्याच्या शेवटी त्यांनी स्वतःचे रूल्स तोडले, परत संपत्ती सगळी गमावली. या नैराश्यातून 1940 त्यांनी स्वतः आत्महत्या केली. विचार करा, ज्या माणसाला मार्केट जगातल्या इतर कोणत्याही माणसापेक्षा जास्त चांगलं कळत होतं, तो सुद्धा शेवटी स्वतःच्या इमोशन सोबत हारला. ही गोष्ट सांगण्याचा माझा उद्देश एकच आहे, ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी किती पॉवरफुल असते हे समजून घ्या. नुसतं नॉलेज पुरेसं नसतं, योग्य शिस्त आणि स्वतःच्या मनावर ताबा हाच या गेमचा खरा नियम आहे. आणि आता शेवटी बोलूया जगातल्या सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर बद्दल. मित्रांनो, वॉरन बफेने कधीही थेट ट्रेडिंग सायकोलॉजी शिकवली नाही किंवा त्या संदर्भात त्यांनी भाष्य देखील केलेलं नाही. वॉरन बफे यांचा रूल एक आहे, नेवर लूज मनी, म्हणजे कधीही पैसा गमावू नका. आणि रूल नंबर 2 आहे, रूल नंबर 1ला कधीही विसरू नका, ट्रेडिंगमध्ये तुमचं भांडवल वाचवणं ही जगातली सर्वात मोठी गोष्ट आहे. पण एक रिव्हेंज ट्रेडर स्वतःचं कॅपिटल वाचवण्याऐवजी रागाच्या भरात ते पूर्णपणे संपवून टाकतो. वॉरन बफे यांचं एक अतिशय प्रसिद्ध वाक्य आहे, स्टॉक मार्केट हे एक असं मशीन आहे, जे घाई करणारे लोक असतात त्यांच्याकडून पैसा काढून घेतला जातो, जे शांत बसणारे लोक त्यांच्याकडे हा पैसा ट्रान्सफर केला जातो. विचार करा, एक रिव्हेंज ट्रेडर हा मार्केटमधला सर्वात उतावळा माणूस असतो. लॉस झाला की लगेच दुसरा ट्रेड, मग तिसरा, मग चौथा. आणि दुसरीकडे एक संयमी ट्रेडर काय करतो, तो शांत बसतो, योग्य संधीची वाट पाहतो, स्वतःचा प्लॅन फॉलो करतो आणि दीर्घकाळात तोच पैसा कमवतो. बफे यांचा आणखी एक अतिशय पॉवरफुल विचार आहे, यशस्वी इन्व्हेस्टिंगला वेळ, शिस्त आणि संयम लागते. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे. आपण हे सगळं ऐकलं, जगातील महान ट्रेडरचे विचार समजून घेतले, पण आता प्रॅक्टिकली काय करायचं? मी तुम्हाला 7 पायऱ्या सांगतो, ज्या तुम्ही उद्यापासून लगेच लागू करू शकता. नंबर 1 स्टेप, डेली लॉस लिमिट ठरवा. ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी ठरवा की आज मी जास्तीत जास्त किती लॉस सहन करू शकतो. समजा तुमचं कॅपिटल 1,00,000 असेल तर दिवसाचा लॉस 2,000 फिक्स करा. हा आकडा दिसला की स्क्रीन बंद करा, चर्चा तिथेच संपली पाहिजे. स्टेप नंबर 2, जर तुमचे पाठोपाठ 3 ट्रेड लॉसमध्ये गेले तर त्या दिवसासाठी तुमचं ट्रेडिंग थांबवा, कारण 3 लॉस नंतर तुमचं डोकं इमोशनल मोडवर जातं आणि तुमची सिस्टम एक ताब्यात घेतं. इथून पुढे जो काही ट्रेड घ्याल तो 100% रिव्हेंज ट्रेडच असतो. नंबर 3 स्टेप, लॉस झाल्यानंतर किमान 15 ते 30 मिनिट काहीच करू नका, स्क्रीनकडे बिलकुल बघू नका, खुर्चीवरून उठा, थोडं चालून या, पाणी प्या किंवा दीर्घ श्वास घ्या. तुमच्या शांत डोक्याला सिस्टम 2ला पुन्हा सक्रिय होऊ द्या. त्यासाठी 15 मिनिटाची गरज असते. मार्क डग्लस म्हणतात की शांत मनच तुम्हाला यशाकडे घेऊन जातं. ट्रेडिंग जर्नल 4 नंबरची स्टेप आहे, जेसी लिव्हमोरनं प्रत्येक ट्रेडची नोंद करून ठेवायचा. तुम्ही लिहा, एंट्री का घेतली, त्यावेळेला तुम्हाला काय वाटत होतं, निकाल काय लागला. महिन्याभराच्या नोंदी पाहिल्यानंतर तुम्हाला स्वतःचा एक पॅटर्न दिसेल. अरे वा, मी लॉस झाल्यावर जे घाईघाईने ट्रेड घेतो त्यातले 80% ट्रेड लॉसमध्येच जातात. हे रिअलायझेशन तुमची ट्रेडिंग बदलण्यासाठी मदत करेल. 5 नंबरचा रूल आहे लॉट साईज. लॉस कव्हर करण्यासाठी लॉट साईज कधीच वाढवू नका. रिव्हेंज ट्रेडिंगचं हे सर्वात घातक शस्त्र आहे, ओव्हर ट्रेडिंग किंवा मोठी लॉट साईज. जेसी लिव्हमोरचा नियम लक्षात ठेवा, लॉसमध्ये कधीही ॲव्हरेज करू नका. उलट लॉस होतोय असं वाटल्यानंतर पोझिशन साईज कमी करा. त्याचबरोबर 6 नंबरची स्टेप आहे माइंडसेट. मार्क डग्लस यांनी स्पष्टपणे सांगितलंय, तुमचं लक्ष निकालावर नाही तर प्रोसेसवर हवं. चांगला ट्रेड म्हणजे ज्यामध्ये तुम्ही प्रॉपर प्लॅन केलाय. वाईट ट्रेड म्हणजे प्रॉफिट झाला पण प्लॅन तोडला असेल तर तो वाईटच ट्रेड आहे. हा विचार तुमचं ट्रेडिंग पूर्णपणे ट्रान्सफॉर्म करेल. प्रॉफिटेबिलिटीचं माइंडसेट तयार करा. ट्रेडिंग सुरू करण्यापूर्वी दररोज स्वतःला 4 गोष्टींची आठवण करून द्या. या ट्रेडमध्ये काही होऊ शकतं, मला प्रत्येक वेळेला बरोबर असण्याची गरज नाही आहे, फक्त प्रॉफिटेबल असण्याची गरज आहे. हा ट्रेड आणि मागचा ट्रेड याचा काही एकमेकांशी संबंध नाही. माझी स्ट्रॅटेजी दीर्घकाळात काम करते, एका ट्रेडमध्ये नाही. मित्रांनो, हे केवळ विचार नाहीत, हे सत्य आहे. आणि एकदा का तुम्ही हे सत्य स्वीकारले, रिव्हेंज ट्रेडिंगची इच्छा आपोआप नष्ट होईल. मित्रांनो, जाता जाता तुम्हाला एक अतिशय महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सेबीचा डेटा सांगतो 91% ट्रेडर पैसा गमवतात. उरलेले 9% लोक पैसा का कमवतात? हे 9% लोक असं वेगळं काय करतात? ते आमच्यासारखे काही वेगळे चार्ट बघत नाहीत, ते कोणतेही मॅजिकल इंडिकेटर वापरत नाहीत, त्यांच्याकडे कोणतंही सिक्रेट स्ट्रॅटेजी नाही आहे. ते फक्त एकच गोष्ट करतात,
ते सायकोलॉजी भक्कम करतात, ते आपला लॉस शांतपणे ॲक्सेप्ट करतात, संयम ठेवतात, स्वतःचा प्लॅन प्रामाणिकपणे फॉलो करतात आणि सर्वात महत्त्वाचं कधीही रिव्हेंज ट्रेडिंग घेत नाहीत. मार्क डग्लस सांगतात, सतत जिंकणारे ट्रेडर बनणं हा एक मानसिक प्रवास आहे. हा प्रवास खूप कठीण आहे पण अशक्य अजिबात नाही. वॉरन बफे म्हणतात, संयम आणि शिस्त हा संपत्तीचा खरा पाया आहे. जेसी लिव्हमोर म्हणतात, स्वतःला ओळखा. आणि डॅनियल कहानीमन म्हणतात, तुमचं स्वतःचं डोकं तुम्हाला मूर्ख बनवत असतं, पण जर तुम्ही ते योग्य वेळेला ओळखलं तर तुम्ही तुमच्या भावनांवर नक्की मात करू शकता. इथून पुढं लॉस झाला तर रागाच्या भरात लगेच दुसरा ट्रेड घेणार नाही. ट्रेड घ्यायचा असेल तर तो प्लॅननुसार असेल, एकदम शांत डोक्याने असेल आणि योग्य प्रोसेस फॉलो करूनच असेल. असं केलं तर विश्वास ठेवा, काही दिवसात तुमचं ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला थँक्यू म्हणेल. मला कमेंट्समध्ये नक्की सांगा तुम्ही रिव्हेंज ट्रेडिंग कधी केलंय का आणि त्यातून तुम्ही काय शिकला. तुमची स्टोरी नक्की शेअर करा, कारण कदाचित तुमच्या एका कमेंट्समुळे एखाद्या नवीन ट्रेडरचं मोठं नुकसान टळेल. हा व्हिडिओ खरोखरच उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक तर बनतोच, त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ट्रेडिंग करणाऱ्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.